नमस्कार सर्वांना. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बनवणार आहे 3 प्रकारची चटणी. पहिलं खोबरं, लसूण, त्याच्यानंतर शेंगदाणे आणि जो आपल्या महाराष्ट्रात फेमस आहे तो म्हणजे खरडा मिरचीचा. तर मी असं जरा शेंगदाणे असे रोस्ट करून घेतलेत आणि खोबरंही असं बारीक चिरून ते पण जरा असं भाजून घेते. आणि मिरची माझ्याकडे खूप साऱ्या मिरच्या अशा होत्या ज्या अ, कोमेजलेल्या, ज्या अशा थोड्या अर्ध मेलेल्या होत्या. पण मी त्या फेकून नाही देणार मिरच्या. त्या आपण चटणी त्याची आपण खरडा बनवूया छान असा. त्यासाठी मी लसूण भरपूर असं सोडून घेतलेलं आहे. तर आज कारण की आम्हाला दोघांना ना चटणी वगैरे असं खूप लागतं. चटण्या म्हणजे असं जरी भाजी कितीही चांगली असली तरी थोडंसं काहीतरी असं तोंडी लावायला चटणी एखादी पाहिजेच पाहिजे दोघांनाही. म्हणून प्रवीण माझ्या मागे लागलाय 2-3 दिवस चटण्या बनव ना, चटण्या बनव ना. मी म्हटलं ठीक आहे बनवते. एक दिवस नक्की बनवते, थांब जरा. पण आज मला असं वाटते की बनवावी चटणी. बिचारा कधीपासून सांगतोय. म्हणून मग मी आज चटणी बनवते. तर मी तुम्हाला दाखवते मी कशी चटणी बनवणार आहे. कारण की हे उद्योग मी आता लग्नानंतरच करायला लागले. लग्ना अगोदर मी एकदम काही मला येत नव्हतं. येत नव्हतं म्हणजे मला येत होतं, पण मी कधीच नाही बनवलं. ती वेळच नाही आली माझ्यावर बनवायची. कारण की मी ऑफिस, घर ह्याच्यातच माझा पूर्ण वेळ जात होता. पण आता मला माझी काय बोलतात त्याला, कला दाखवण्याची वेळ आलेली आहे. तर ती मी वाया घालवणार नाही आणि तुमच्या बरोबर मी माझी कला शेअर करू इच्छिते. कसं वाटलं भाषण? लहानपणी मी भाषण खूप करायचे. आता आता नाही करत. पण प्रवीण म्हणतो, "तू आत्ताही मला भाषण देत असतेस." आणि माझ्या मैत्रिणी पण आहेत, त्यांनाही माहिती आहे, की मी खूप चांगलं एखाद्याला गाईड करू शकते आणि एखाद्याला मी बोलण्यात चांगलं पटवून देऊ शकते एखादी गोष्ट, जर त्याला पटत नसेल तर. मग बघा, एखादा विषय जर तुम्हाला शेअर करायचा असेल, तर तुम्ही माझ्याशी नक्की शेअर करू शकता. मी वकील होणार होते, पण काही घरातल्या तांत्रिक बिघाडांमुळे मला इंजिनियर व्हावं लागलं. असू दे, काय करायचं. आता मी सध्या हाऊसवाईफ आहे. मस्त खोबऱ्याचं असं खमंग वास यायला लागेल. छान. बाकी सगळं मी रेडी केलंय. आता आपण खरडा म्हणजे मिरच्या थोड्याशा छान अशा भाजून घेऊयात. तेल काढायचंय. भाई हे तेल संपलंय. थोडंसं तेल घेऊयात. हे तेलाचं भांडं मस्त आहे ना, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला विचारा, मी तुम्हाला लिंक शेअर करेन. मी हे तिकडे तिकडे सुद्धा घेतलेलं. ह्याच्यामध्ये ना आपण 2-3 मिरच्या अशा चांगल्या पण टाकूया ना भाई. चांगल्या म्हणजे ह्या पण चांगल्याच आहेत, वाईट नाही आहेत ह्या पण मिरच्या. पण त्या काय आहेत की जास्त आणलेल्या मिरच्या, ट्रेंड गेला ना बाहेर की भरपूर भाज्या, त्याला असं वाटतं हे घेऊ का ते घेऊ, अशा भरपूर भाज्या घेऊन येतो आणि मग त्या कधी कधी कोमेजतात. तर मग अशा राहिलेल्या आहेत. पण मग मी त्या मिरच्या हे कशाला करायच्या ना, म्हणून मग मी छान अशा भाजून घेऊयात. सगळ्या मिरच्या चांगल्या आहेत बरं का, कोणी काही नाव ठेवू नका. फक्त त्या कोमेजल्यात. गॅस कमी. आउच. जमतंय की जमतंय. आता ऑमलेट उडवायचं एका दिवसात. इथे थोडंसं आपण जिरं घालणार आहोत. माझा मसाल्यांचा डबा बघा किती मस्त आहे, एकदम डेडिकेटली मी असं सजवलंय त्याला. त्याच्यात थोडंसं जिरं घालूयात, छान असं रोस्ट होईल ते पण. कारण की जिऱ्याने जरा आणखी टेस्ट येते. बाकी त्याने घालायचं जिरे. त्याच्यानंतर शेंगदाणे मी अगोदरच रोस्ट केले, पण थोडेसे याच्यासोबत टाकूयात. आणि आपलं मेन लसूण चांगलं असं जरा एकजीव करून घेऊयात. एकजीव हे नको खराब होतं लगेच. ओ शिट, मिरची बाहेर नको आज जा. मी चटण्या बनवल्या नव्हत्या कारण की मी चटण्यांना डबे नव्हते आणले. तर कालच मी तो एक व्हिडिओ यायचा आहे मार्केटमधला आमचा शॉपिंगचा, तर त्याच्यात मी असं मस्त एक व्हिडिओ बनवला. तो पण मी तुम्हाला लवकर शेअर करेन. तर त्याच्यात थोडा गॅस फास्ट. तर मी डबे आणले असे छान 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 छान, तर ते पण मी तुम्हाला शेअर करेन. पहिलं आपण शेंगदाण्याची चटणी बनवूयात. मग त्यासाठी शेंगदाणे आणि लसूण आणि तिखट. तिखट हे आपली मिरची पावडर आहे आणि मीठ.
पहिला शेंगदाणे, तिखट आणि तिखट तुम्हाला जसं तिखट वाटेल ना त्यानुसार घ्यायचं बरं का. आम्ही तिखट खातो त्यामुळे मी तिखट भरपूर घेते. मीठ हे पहिला बारीक करून घ्यायचं, कारण की जेव्हा आपण बस झालं. जेव्हा आपण त्याच्यात लसूण टाकणार ना तर ते थोडं हे होऊन जातं. हा मिक्सर मी इकडनंच घेतला आहे ऑनलाईन. जर तुम्हाला हवं असेल तर जेवढं इझी काम करता येईल ना तेवढं इझी हलकं करायचं. पहिला आपण शेंगदाणे वाटून घेऊयात. हा मिक्सर खूप छान आहे. ह्याच्याबरोबर मला 4 भांडे आले आणि कॉस्ट पण चांगलं पडलंय. बारीक झालंय. त्याच्यात आपण लसूण टाकूयात. इथे सांडे. हा मस्तच वास येतोय. ह्याच्यात एवढे लसूण टाकूयात. मस्त ना, ह्यातून दिसतं पण आपलं वाटण किंवा आपलं चटणी बारीक झाली की नाही. आय थिंक लसूणही बारीक झालंय. काढून घेते याच्यामध्ये प्लेटमध्ये. हा 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 मस्तच वास येतोय. खमंग वास येतोय. खरंच खूप छान वास येतोय. मीठ बघूयात. ओके. तिखट पण ठीक आहे. जास्त तिखट नाही, मीडियम. आता आपण खोबऱ्याची खरडा शेवटी करायचा, कारण की त्याचं ती आपण हे केलं ना, ओलं आहे ना ते ओलं शेंग. भगवान भला कर मेरा, पहले सबके साथ मेरा भी भला कर, पण पहिले मेरा कर. भांड पण छान आहे, जास्त काही लागत नाही. नाहीतर सर्वात परेशानी असल्या भांड्याची. हे क्लीन करता करता माझ्या नाकी नऊ येतं. किचकट काम वाटतं मला, किचकट. एकतर हे मिक्सरची भांडी धुणं आणि दुसरं ते सगळंच टाकूयात. आता ह्याच्यात लसूण मी टाकलंय, कारण की खोबरं ओबड-धोबड असतं त्यामुळे ते वाटलं जातं लसणासोबत. चटणी टाकूयात मस्त तिखट तिखट. मी अंदाजी टाकते बरं का, माझ्या प्रमाणाचं हे नका घेऊ कधीच. आणि ते एक्स्ट्रा पण नाही पडत आणि कमी पण नाही पडत. मी कधीच भाजी वगैरे चाखून बघत नाही, काहीच नाही. तरी पण ते व्यवस्थित होतं, वासाने कळतं. थोडंसं मिक्स करूयात. फायनली आपल्या तिन्ही चटण्या रेडी आहेत. ही आहे, मी गेस करते, ही आहे खोबऱ्याची, ही आहे खोबरा, ही आहे शेंगदाणा आणि हा आहे मिरचीचा खरडा. मिरची प्लस शेंगदाणा. ठीक आहे, तुम्ही पण ट्राय करा. मस्त होतात. स्वाद तर मस्तच यायला लागलाय. तोपर्यंत आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि नवीन रेसिपी ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी ही भांडी घासून घेते. बाय बाय.